मी माझ्या नवऱ्यासोबत खूप खुश होते. परंतु माहीत नाही का, माझं मन सारखं-सारखं माझ्या नोकराकडे आकर्षित होत होतं. आणि का नाही होणार? कारण तो होताच इतका स्मार्ट आणि तरुण, की कोणतीही मुलगी त्याच्या प्रेमात पडेल. या अगोदर माझ्या नवऱ्याने कधीच कुठलाही नोकर आमच्या घरी ठेवला नव्हता. घरातील सर्व कामे मी स्वतःच करत होते. फक्त एक मोलकरीण होती जी रोजची धुणी भांडी करून जात होती. परंतु अचानक माझ्या नवऱ्याने एक नोकर ठेवणं ही माझ्यासाठी आश्चर्याची गोष्ट होती. सुरुवातीच्या दिवसात मी एवढं लक्ष दिलं नाही. तो मुलगा दिसायला फारच सुंदर होता आणि त्याचं वय देखील 19 वर्ष होतं. मी तशी तर नव्हते, पण जेव्हाही मी या नोकराला बघायचे, मी त्याच्याकडे आकर्षित व्हायचे. नेहमीप्रमाणेच तो आज देखील मला फार सुंदर वाटत होता. मी त्यालाच बसून एकटक बघत होते. तो आमच्या झाडांना पाणी देत होता आणि सारखं-सारखं माझ्याकडे देखील बघत होता. त्याच्या प्रत्येक हालचालीकडे माझं लक्ष होतं. तो पाणी घालताना सारखं माझ्याकडेच बघत आहे हे मला समजलं होतं. कारण मी देखील दिसायला काही कमी नव्हते. माझं वय 25 वर्ष होतं. पण मी स्वतःला एवढं मेंटेन ठेवलं होतं, की जर मला कोणी बघितलं तर मी 18 वर्षांची वाटत होते. माझं लग्न खूपच कमी वयात झालं होतं. त्यामुळे मी अजूनही तरुण होते. परंतु ही गोष्ट मला चांगलीच माहिती होती, की तो खूप लाजाळू आहे. स्वतःहून काहीच म्हणणार नाही. माझा नवरा देखील त्याच्याशी खूप कठोर वागत होता. छोट्या-छोट्या गोष्टींवरून त्याला ओरडत होता. हे करू नकोस, ते करू नकोस, व्यवस्थित काम कर. त्या कारणामुळे तो त्यांना देखील खूप घाबरत होता. आणि त्याच्यात एवढी हिंमत नव्हती, की तो माझ्याकडे स्वतःहून पाऊल उचलेल. पण कुणाला ना कुणाला पुढाकार घ्यावा लागणार होता. मग तो मी असो किंवा तो. त्यामुळे मी बसून विचार करत होते, की मला नेमकं काय करायला हवं, ज्यामुळे मी त्याच्यासोबत एक रात्र घालवू शकते. नाहीतर त्याच्यासोबत माझ्या आयुष्याची सुरुवात करू शकते. मी माझ्या नवऱ्यासोबत खुश होते, परंतु त्याच्यावर प्रभावित नव्हते. याच गोष्टीचा विचार करता करता पूर्ण दिवस निघून गेला. या नोकराला येऊन जास्त दिवस झाले नव्हते. काही दिवसच झाले होते. परंतु त्या काही दिवसातच त्याने माझ्या मनात जागा निर्माण केली होती. त्याची बोलण्याची पद्धत खूपच छान होती आणि दुसरीकडे माझा नवरा खूप घाणेरड्या पद्धतीने माझ्याशी बोलत होता. आणि याच कारणामुळे मी नेहमीच माझ्या नवऱ्यावर नाराज राहत होते. एका स्त्रीला तोच पुरुष आवडतो जो तिचा आदर करतो आणि तिच्याशी प्रेमानं बोलतो. आणि याच कारणामुळे मी माझ्या नोकराकडे जास्त आकर्षित झाले होते. मला ही गोष्ट कोणाला तरी सांगायची होती. परंतु मला माहीत होतं, जर मी याबद्दल कोणाला सांगितलं, तर लोक मला बदनाम करतील. माझ्याबद्दल नको ते बोलतील. याच कारणामुळे मी ही गोष्ट माझ्या मनातच ठेवली. पण माझं मन त्या व्यक्तीला मिळवण्यासाठी आता वेड झालं होतं. मी ठरवलं होतं की आज रात्री मी या नोकरासोबत रात्र घालवेन. जसा तो रात्री आपल्या रूममध्ये झोपण्यासाठी जाईल, मी देखील त्याच्यासोबत जाऊन झोपेल. हाच विचार करून मी आतमध्ये गेले आणि दिवसभर याच गोष्टीची वाट बघू लागले. माझा नवरा कामाच्या निमित्ताने बाहेर गेला होता. त्यामुळे मला या गोष्टीचं टेन्शन नव्हतं, की जर माझ्या नवऱ्याने मला बघितलं, तर तो मला संपवून टाकेल. त्यामुळे मी पूर्णपणे निश्चित होते आणि आज मी माझ्या ध्येयापर्यंत पोहोचणार होते. हाच विचार करून मी जेवण बनवलं आणि रात्री लवकर जेवण केलं आणि वाट बघू लागले, की तो रात्री कधी त्याच्या रूममध्ये जाईल आणि मी त्याच्या पाठीमागे जाऊन त्याच्यासोबत झोपेल. जसा मला अंदाज आला, की तो त्याच्या रूममध्ये गेला आहे, मी माझ्या रूममधून बाहेर निघून हळूहळू पावलं टाकत त्याच्या रूमकडे जाऊ लागले. माझं हृदय जोराने धडकत होतं. माझे प्रत्येक पाऊल जड होत चालले होते. मला भीतीही वाटत होती, पण माझी इच्छा मला हे बळ देत होती, जी मला एकही पाऊल मागे टाकू देत नव्हती. मी त्याच्या रूमच्या दरवाजापर्यंत पोहोचले होते, परंतु माझं मन भीतीने थरथर कापत होतं. मी दार उघडून आतमध्ये गेले. तो चादर घेऊन झोपलेला होता. मी हळूहळू पावलं टाकत त्याच्या शेजारी जाऊन झोपले. माझं हृदय 100च्या स्पीडने धडकत होतं. मी माझा हात जसा त्याच्या पाठीवर ठेवला, त्याने अचानक आपल्या तोंडावरून चादर बाजूला केली आणि जसा मी त्याचा चेहरा बघितला तर माझे भानच हरपले.
जणू काही माझ्या डोक्यावर खोलीचे छप्परच कोसळले आहे. कारण बेडवर तो 20 वर्षाचा नोकर नव्हता, तर माझा. मी सुरुवातीच्या दिवसापासूनच माझ्या नवऱ्यासोबत फार खुश होते. कारण माझा नवरा माझी फार काळजी घेत होता. ही खासियत तर त्याच्यामध्ये होतीच, पण त्याच्यातही 2 दोष होते, की तो प्रत्येक मुद्द्यावर माझ्याशी खूप चुकीच्या पद्धतीने बोलायचा आणि स्वतःला अजिबात स्वच्छ ठेवत नव्हता. मला त्याची बोलण्याची पद्धत खूप वाईट वाटायची. मी आमच्या कुटुंबातील एकुलती एक मुलगी होते, जिने 12वी पर्यंत शिक्षण घेतलं होतं. नाहीतर आमच्या कुटुंबात मुलींना 5वी नंतर शिक्षण घेण्याची परवानगीच नव्हती. पण माझ्या आईवडिलांनी मला 12वी पर्यंत शिकवलं होतं. त्यामुळे एका सुशिक्षित मुलाशीच माझं लग्न व्हावं अशी माझी इच्छा होती. पण दुर्भाग्याने माझं लग्न एका अशिक्षित मुलाशी झालं. माझा नवरा अशिक्षित होता, परंतु तरी देखील तो खूप श्रीमंत होता. माझ्या आईवडिलांनी पैसा बघूनच माझं लग्न त्याच्यासोबत करून दिलं होतं. मी एखाद्या गोष्टीची जरी मागणी केली तरी तो लगेच पूर्ण करत होता. माझं सासर खूप मोठं होतं, परंतु माझ्या नवऱ्याने माझ्या आरामासाठी गावाकडे एक वेगळं आणि खूप मोठं घर घेतलं होतं, जिथे फक्त माझा नवरा आणि मीच राहत होतो. घरातील सर्व कामे मीच करत होते, परंतु कधी कधी काम करून मी फार थकायचे आणि माझ्या नवऱ्याजवळ तक्रार देखील करायचे, की एवढ्या मोठ्या घराचं काम मी एकटीच करू शकत नाही. तुम्ही एखादा नोकर ठेवा, त्यामुळे मला कामामध्ये थोडीफार मदत होईल. पण तो नेहमीच म्हणायचा की नोकराची काही गरज नाही. मला नाही वाटत की तू दुसरं कोणाला तरी भेटावं. तू माझ्यासोबतच राहावं. त्यामुळेच मी तुला माझ्या घरच्या लोकांना देखील भेटू देत नाही. मला या गोष्टी फार विचित्र वाटत होत्या आणि कधी कधी अशा फालतू गोष्टींचा मला खूप त्रास होत होता. पण मला माहीत होतं की ही देखील एक प्रेम करण्याची पद्धत आहे. माझ्या नवऱ्याला फक्त स्वतःजवळच मला ठेवायचं होतं. तो प्रत्येक मुद्द्यावर माझ्याशी खूप चुकीच्या पद्धतीने बोलायचा आणि स्वतःला अजिबात स्वच्छ ठेवत नव्हता. या गोष्टीमुळे माझं माझ्या नवऱ्यावर अजिबात प्रेम नव्हतं. मी त्याला 1-2 वेळा सांगितलं देखील, की तू तुझ्या बोलण्याची पद्धत बदल आणि स्वतःला स्वच्छ ठेवत जा. पण तो माझी गोष्ट एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देत होता. कारण तो लहानपणापासूनच अशा वातावरणात राहिला होता, जिथे स्वतःवर लक्ष देण्यापेक्षा पैसा कमवण्यावर जास्त लक्ष दिलं जात होतं. दिवस असेच निघून जात होते आणि मी थकत चालले होते, कारण आता मला जास्त काम होत नव्हतं. माझी तब्येत देखील आता ठीक राहत नव्हती. हे बघून माझ्या नवऱ्याला माझी कीव आली आणि त्याने कामासाठी एक मोलकरीण ठेवली. ती रोज येऊन घरातील धुणी भांडी करून जात होती. मी या मुलीसोबत खूप जास्त विसळले होते, कारण ती माझ्याच वयाची होती. मी माझा पूर्ण दिवस तिच्यासोबत हसत खेळत घालवत होते आणि रात्री ती माझा नवरा घरी येण्यापूर्वी आपल्या घरी निघून जात होती. एक दिवस अचानक माझ्या नवऱ्याने एक विचित्र काम केलं. तो आमच्या घरात एक 20 वर्षाचा नोकर घेऊन आला, जो आमच्या घरातील झाडांना पाणी घालत होता आणि घरातील साफसफाई करून बाहेरचं सामान आणण्यास मला मदत करत होता. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटत होतं की माझा नवरा एका बाईला माझ्यासोबत सहन करू शकत नव्हता, तर तो एका पुरुषाला कसा काय माझ्यासोबत सहन करत होता. ही गोष्ट मी माझ्या नवऱ्याला देखील विचारली, की तुम्ही या नोकराला का ठेवलं आहे? तर तो म्हणाला, होय, हे खरं आहे की मी तुझ्यासोबत कोणाला सहन करू शकत नाही. पण मला माहीत आहे की तू खूप थकून जातेस, म्हणून या नोकराची तुला मदत व्हावी असं मला वाटतं. आणि त्या मुलाला देखील नोकरीची गरज होती. मला ही गोष्ट फार विचित्र वाटत होती आणि यामागे काहीतरी कारस्थान दिसत होतं. मला माहीत होतं माझ्या नवऱ्याला माझ्या चारित्र्याची परीक्षा घ्यायची होती. हा प्लॅन देखील त्याच्या एखाद्या मित्राने त्याच्या डोक्यात घातला असेल, कारण त्याचे मित्र चांगले नव्हते. तो देखील त्याच्यासारख्याच अडाणी लोकांसोबत बसत होता. माझं मन भीतीने मात्र थरथर कापत होतं. मला भीती होती की या संशयाने माझा संसार मोडू नये. पण माझ्या नवऱ्याच्या बोलण्यातून असं वाटत होतं की त्याने फक्त मला मदत करण्यासाठीच या नोकराला ठेवलं आहे. 2 दिवस झाले होते,
परंतु माझा सामना अजून या नोकराशी झाला नव्हता. पण 2 दिवसानंतर जशी माझी नजर त्या 20 वर्षाच्या नोकरावर पडली, त्याला बघून मला फार आश्चर्य वाटलं. त्याचा रंग दुधासारखा पांढरा होता. त्याचे डोळे देखील मोठे होते. तो नाकी डोळी देखील फार सुंदर होता. एवढा सुंदर तरुण मी आजपर्यंत कधीच बघितला नव्हता. त्याला बघितल्यानंतर मला अशी जाणीव झाली होती की मी माझे भान हरपून बसले आहे. मला विश्वासच बसत नव्हता की कोणी एवढे देखील सुंदर कसं असू शकतं. तो शांतपणे वरांडा झाडत होता आणि क्षणभर मला तो राजकुमार असल्यासारखा भास झाला. मला असं वाटत होतं मी त्याच्याकडे बघतच राहावं. पण जसं माझ्या नवऱ्याने पाठीमागून येऊन माझ्या खांद्यावर हात ठेवला, मी एकदम भानावर आले. तो मला म्हणाला, "काय झालं? सर्व ठीक तर आहे ना?" मी गोंधळून म्हणाले, "हो, सर्व ठीक आहे." तो मला म्हणाला, "चल, मी त्या नोकराशी तुझी भेट घालून देतो. अजूनपर्यंत तुझी त्याच्याशी ओळख देखील झाली नाही आणि ते गरजेचे देखील आहे. कारण पूर्ण दिवसभर तुला त्याच्यासोबत घालवायचं आहे." मी मान हलवतच होकार दिला आणि माझ्या नवऱ्यासोबत त्या नोकरापर्यंत गेले. त्यांनी मला त्या नोकराची ओळख करून दिली आणि त्याच्याबद्दल सर्व काही सांगितलं. हे सर्व बोलत असताना मी त्याच्या चेहऱ्याकडेच बघत होते. तो मला खूपच सुंदर वाटला होता आणि त्याच्या चेहऱ्यावरून माझी नजर हटतच नव्हती. ही गोष्ट माझ्या नवऱ्याच्या देखील लक्षात आली होती. म्हणून तो पटकन मला तिथून आतमध्ये घेऊन गेला. मी त्याच्याबरोबर आत जात असताना 1-2दा मागे देखील वळून पाहिले. दिवस निघून जात होते आणि मी या मुलासोबत निमित्त शोधून बोलत होते आणि त्याच्याकडून माझं काम करून घेत होते. जेव्हा तो माझ्याशी बोलायचा, मी एकटक त्याच्याकडेच बघत असायचे. मला त्याची बोलण्याची पद्धत फार आवडत होती आणि ही गोष्ट माझ्या नवऱ्याला लक्षात आली होती आणि ते या नोकरावर चिडत होते. एके दिवशी त्याने ठरवलं होतं की या नोकराला इथून हाकलून द्यायचं. पण मी हट्ट केल्यावर तो गप्प बसला. त्या नोकरासोबत माझी जवळीक वाढतच चालली होती. माझ्या नवऱ्याचं काम असं होतं की त्याला 2 दिवसासाठी शहरात जावंच लागत होतं आणि एकदा असेच त्यांना कामानिमित्ताने शहरात जावं लागलं. मला भेटून आणि त्या नोकराला काही गोष्टी समजावून सांगून तो कामासाठी शहरात गेला आणि त्या दिवशीच मी ठरवलं होतं की मी माझी इच्छा पूर्ण करेल. आजची रात्र मी या नोकरासोबत घालवेल आणि त्याच्याशी संबंध ठेवेल. मी या सर्व गोष्टींचा विचार केला होता की आजची रात्र मला कोणीच थांबवू शकत नाही. पण मला हे नव्हतं माहीत की आज माझ्यावर किती मोठं संकट येणार आहे. पण जशी त्या रात्री मी माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या नोकराजवळ झोपले आणि त्याच्या तोंडावरून चादर बाजूला केली, तर त्याचा चेहरा पाहून माझा जीवच गेला. कारण त्या चादरीमध्ये तो 20 वर्षाचा नोकर नसून माझा स्वतःचाच नवरा झोपलेला होता. मी एकदमच भीतीने थरथर कापले आणि मागे झाले. माझ्या नवऱ्याने रागाने माझे केस पकडले आणि जोरदार एक माझ्या गालात देत म्हणाला, "तुला काय वाटलं? मला तुझे चाळे दिसत नव्हते? मला सर्व काही माहीत होतं. तुझा हा प्लॅन आहे आणि तुला मला धोका द्यायचा होता." मी खूप घाबरले होते. असं वाटत होतं आता माझा जीव जाईल. असा संशय तर माझ्या मनात खूप पूर्वीच आला होता. पण मी याला माझा गैरसमज समजून दुर्लक्ष केलं होतं आणि आता ते सर्वच हकीकत बनून माझ्यासमोर उभं होतं. माझ्या नवऱ्याची रागाने खूप वाईट व्यवस्था झाली होती आणि त्याच्या चेहऱ्यावर दुःख आणि राग स्पष्टपणे दिसत होता. तो म्हणाला, "हा सगळा माझाच खेळ होता, ज्यामध्ये मला तुला फसवायचं होतं." माझे मित्र खरं सांगत होते की तुझ्यासारख्या शिकलेल्या मुली अशाच असतात. एखादा चांगला मुलगा दिसला की त्याच्यावर लाईन मारायला लागतात. मी त्यांच्याकडे बघत मान हलवतच नकार देत होते. मला समजत नव्हतं की तो यावेळी इथे कसा काय पोहोचला होता. मी त्याच्या तावडीतून माझे केस सोडवले आणि पळतच माझ्या रूमकडे गेले. तोही माझ्या मागे येऊ लागला. मी भीतीने थरथर कापत होते, कारण मला माहीत होतं माझा मृत्यू आता अटळ आहे. कारण माझा नवरा कुठल्याही परिस्थितीत मला जिवंत सोडणार नव्हता. माझ्या बाबतीत हेच व्हायला हवं होतं.
कारण एवढा प्रेमळ नवरा असूनही मी दुसऱ्या माणसाच्या मागे धावत होते. माझं चुकतंय हे मला माहीत होतं, पण मी असहाय्य होते. या राक्षसाने मला आपल्या जाळ्यात अडकवलं होतं. मला असा घाणेरडा आणि असभ्य माणूस अजिबात आवडत नव्हता. माझा नवरा जसा घरात आला, मी त्याला कुठेही दिसत नव्हते. कारण मी माझ्या रूममध्ये बेडच्या खाली लपले. हो, मला मृत्यूची भीती वाटत होती. आज मला माहीत झालं होतं की माणसाला आपला जीव किती प्रिय असतो. मृत्यूला समोर बघून मला मोठा धक्का बसला होता. तो खोलीच्या आत आला आणि मला आजूबाजूला शोधू लागला आणि माझ्या नावाने जोरात हाक मारून मला बाहेर यायला सांगू लागला. तो मला म्हणत होता की जर तू 10 मिनिटाच्या आत बाहेर आली नाहीस तर मी तुला घटस्फोट देईल, आणि ही गोष्ट माझ्यासाठी सहन करण्याजोगी नव्हती. हे शब्द ऐकणं माझ्या मृत्यूपेक्षाही अधिक भयंकर होते. ते ऐकून मी चकित झाले आणि पटकन बाहेर आले आणि त्याच्या पायावर पडून म्हणाले, मला माफ करा, यानंतर मी असं कधीच वागणार नाही. मी माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी वेडी झाले होते आणि याच कारणामुळे मी अचानक हे पाऊल उचललं. त्याने अजून एक माझ्या कानाखाली दिली आणि म्हणाला, तू किती उद्धट आहेस. तुला लाज नावाची काहीच गोष्ट नाही. मी आज तुला जिवंत सोडणार नाही. तो मला आपला बूट काढून मला जनावरासारखा मारू लागला. मी त्याला माझ्या चुकीची माफी मागत होते, परंतु तो कुठल्याही परिस्थितीत थांबायला तयार नव्हता. त्याचा हात एखाद्या मशिनीसारखा चालत होता. हा माझा तोच नवरा होता जो माझ्यावर जीवापाड प्रेम करत होता. माझ्यावर कुठल्याही संकट येण्यापूर्वी तो स्वतःच्या अंगावर घेत होता. माझ्या थोड्याशाही दुःखाने त्याला वेदना होत होत्या आणि आज तो जनावरासारखा मला बेल्टने मारत होता. वस्तुस्थिती अशी आहे की माणसाला जेव्हा राग येतो तेव्हा तो त्याचा स्वभाव गमावून बसतो, आणि आज माझ्या बाबतीत असेच घडत होते. माझा नवरा कुठल्याही परिस्थितीत थांबायला तयार नव्हता. मी त्याला बाजूला करत होते, विनंती करत होते, माफी मागत होते, पण तो थांबतच नव्हता. शेवटी जेव्हा तो थकला तेव्हा त्याने बेल्ट बाजूला फेकून दिला आणि सोफ्यावर जाऊन बसला आणि माझ्याकडे बघत म्हणाला, मला खूप पश्चाताप होत आहे की मी तुला इतकं प्रेम, एवढा आदर दिला, पण तू सर्व काही उद्ध्वस्त केलंस. तुला तो आदर पचला नाही. तू या सगळ्याच्या लायक नाहीस. मी तुला माझ्या बुटाची धूळ समजायला हवं होतं, पण मी तुला माझ्या डोक्यावर बसवलं, आणि हीच माझी सगळ्यात मोठी चूक होती. मी त्याच्याकडे बघून म्हणाले, हे सर्व तुमच्यामुळंच झालं आहे. जर तुम्ही माझ्यासोबत चांगले राहिले असता, माझ्याशी चांगलं बोलला असता, तर मी दुसरं कोणाकडे कधीच लक्ष दिलं नसतं. मी तुमच्याकडेच लक्ष दिलं असतं. मी तुम्हाला किती वेळा सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या बोलण्याची पद्धत बदला, स्वतःला व्यवस्थित ठेवा, परंतु तुम्ही माझं ऐकलं नाही आणि स्वतःचीच मनमानी केली. तर मग मी काय करू? उलट त्याच्यावर आरोप करून मी माझा गुन्हा झाकत होते. मी रडतच त्याला म्हणाले, हो, मी देखील पडले कोणाच्या तरी प्रेमात. तुम्ही एक पुरुष नोकर का घरात ठेवला? तो माझ्याकडे उदास नजरेने पाहत म्हणाला, मी तुला एवढा आदर, इतकं प्रेम दिलं, तू मला हा धडा दिलास. माझ्या गैरहजेरीत तू दुसऱ्या कोणातरी सोबत जाऊन झोपण्यास तयार झालीस. तर मी त्याच्याकडे बघून म्हणाले, यात तुमचा देखील दोष आहे. तुम्हीच मला ही संधी दिली. 2 दिवस, 3 दिवस ठीक आहे. तुम्ही कितीतरी दिवस माझ्यापासून दूर राहता. तुम्ही मला पुरेसा वेळ देत नाही, तर मी काय करू? मी दुसऱ्याकडे आकर्षित झाले, आणि ही माझी चूक नाही. तुम्ही या मुलाला ठेवले नसते तर एवढा मोठा तमाशा झालाच नसता. माझा नवरा म्हणाला, मी तुला तपासत होतो आणि मला संशय आला की तू अशाच प्रकारची मुलगी आहेस, आणि माझा संशय आता विश्वासात बदलला आहे, आणि मला खूप वाईट वाटतं की तू माझी बायको आहेस. त्याच्या बोलण्यात दुःख होतं. माझ्या नवऱ्याचं माझ्यावर एवढं प्रेम असूनही मी त्यांची फसवणूक करत होते याची मला खंत होती. परंतु मी माझ्या इच्छेपुढे मजबूर झाले होते. माझ्या डोक्यावर प्रेमाचं भूत चढलं होतं आणि मी माझ्या बचावात काहीच बोलू शकत नव्हते. माझा नवरा रागाने एकदम लाल झाला होता. तो आपल्या जागेवरून उठला
आणि माझ्या दंडाला पकडत मला स्वतःजवळ घेतलं आणि माझ्या तोंडावर म्हणाला, मी तुझ्यासोबत आता जास्त राहू शकत नाही. कारण जेव्हाही मी तुझा चेहरा बघेल मला सर्व काही आठवेल. मी हे दुःख एकदा सहन केलं आहे. माझ्यात एवढी हिंमत नाही की मी हे दुःख सारखं सहन करू. एक पुरुष सर्व काही सहन करू शकतो, पण एका स्त्रीची बेवफाई नाही. म्हणून आज मी तुला मुक्त करत आहे. मी तुला घटस्फोट देत आहे. त्याने मला घटस्फोट दिला आणि एका झटक्यात सोडून दिलं. मी एकदम दगडाची मूर्ती बनले होते आणि मोठ्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत होते. तो असं म्हणून 1 मिनिट देखील तिथे थांबला नाही. तो तिथून निघून गेला. हे माझ्यासोबत काय झालं होतं? 2 दिवसांपूर्वीच माझं आयुष्य आनंदाने भरलेलं होतं आणि आज मी एकदम असहाय्य आणि लाचार होऊन जमिनीवर पडले होते. जेवढ्या आदराने मी रोज उभं राहत होते, आज माझ्या नवऱ्याने मला जमिनीत गाडलं होतं. माझ्या बाबतीत हे अगदी योग्य झालं होतं, कारण हे सर्व मी माझ्या नवऱ्याच्या उपस्थितीत करत होते. माझं दुःख कमी करण्यासाठी मी तासभर रडत बसले, पण या गोष्टीचा आता काहीच उपयोग नव्हता. माझ्या आयुष्यावरचा डाग कधीच पुसणार नव्हता. मी उठले आणि सामान बांधून आईच्या घरी आले. माझ्या एका चुकीच्या पावलामुळे मी आकाशातून जमिनीवर फेकले गेले. आता मी विचार करते की माझ्या नवऱ्यामध्ये काय कमी होती, जो मी चुकीचा रस्ता निवडला होता. खरं तर मी चुकीचं केलं नव्हतं, कारण मला तशी संधी मिळाली नव्हती. जर माझा नवरा त्या रात्री तिथे नसता तर मी पाप केले असते. तो मुलगा कुठे होता आणि माझ्या नवऱ्यानं त्याचं काय केलं मला काहीच माहिती नाही. आता वाटतं तो आमच्या घरी आला नसता तर मी वाहून गेले नसते आणि माझ्या नवऱ्यासोबत हे सगळं केलं नसतं. मी माझ्या नवऱ्याला प्रेमाने समजावलं असतं तर तो स्वच्छ राहू शकला असता आणि त्याचा बोलण्याचा दृष्टिकोनही बदलला असता. मला या गोष्टीचा खूप पश्चाताप होतोय, पण आता पश्चाताप करून काय उपयोग होता? मी माझं सर्वच गमावून बसले होते. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.